असं त्याच्यात रुची नसते. काहींना कर्म करण्यामध्ये, ओके, कर्म करून लोकांना मदत करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, तर ते झाले कर्मयोगी. आणि काही जणांना याच्याही पलीकडे भक्तियोग, आपले जे संत वगैरे होऊन गेलेत भक्तियोगाचे होते, नामस्मरणात त्यांना आनंद मिळायचा, प्लस ते म्हणजे प्रवचन वगैरे घ्यायचे, त्या प्रवचनांमधून लोकांना गाईड करायचे. आधीचं संध्याकाळी आपल्याकडे काय आधी असं टीव्ही वगैरे असे एंटरटेनमेंटचे हे नसायचे. मग संध्याकाळी दिवसभर शेतीत काम करून संध्याकाळी लोक जमा व्हायची, मग त्यांना काही चांगले सत्संग वगैरे चांगल्या गोष्टी सांगणं, हे झालं संत लोकांचं, म्हणजे हा झाला भक्ती मार्ग. सो असे वेगवेगळे लोक म्हणजे व्यक्तींच्या स्वभावानुसार किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार वेगवेगळे पार्ट्स ऑफ योग ते फॉलो करत असतात. ठीक आहे. सो मग हे आपण मेन जे आहेत ते बघणार आहोत. हे थोडं आता डिटेलमध्ये, तेव्हा जे आपण जे बघितलं ते लेवल 1 लेवल 2 असं नाहीये, डिटेलमध्ये लेवल 1 ला पण हे सगळं विचारतात. ओके. Yes, what is Jnana? Jnana Yoga is one of the four main paths of yoga leading to self-realization as described in the philosophy of Advaita Ved. अद्वैत वेद आणि द्वैत वेद याबद्दल आपण बघितलं होतं. अद्वैत वेद म्हणजे ज्याच्यामध्ये, द्वैत वेद म्हणजे ब्रह्मन आणि आत्मन हे सेपरेट आहेत असं जे म्हणतात. म्हणजे पुरुष आहे, आपण म्हटलं होतं ना, पुरुष म्हणजे ब्रह्मन, ज्यांनी पूर्ण जगाची उत्पत्ती केली आहे. आणि आपण म्हटलं होतं की आपण पण त्याचाच एक भाग आहोत, आत्मन आहोत आपण. मी त्याच्यासाठी होळीचं उदाहरण दिलं होतं की होळी जी आहे, पेटती आहे, त्यातनं ज्या ठिणग्या बाहेर पडतात तो होळीचाच एक भाग आहे. पण त्या ठिणग्या ज्या आहेत एकदम बारीक असतात, त्या म्हणजे जर आपण पकडलं तर ती होळी म्हणजे ब्रह्मन असते. पण कन्सेप्ट काय आहे की ब्रह्मनचाच एक भाग आपण आहोत. ओके. पिंडी ते ब्रह्मांडी जे आपल्याकडं म्हणी आहेत. ठीक आहे. मग ते जे झालं, ही जी कन्सेप्ट आहे ही अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटी नाहीये, एकच पर्सनॅलिटी आहे. म्हणजे दोन्ही एकच आहेत, अशी जी आहे ती द्वैत फिलॉसॉफी. आणि ती अद्वैत फिलॉसॉफी, आणि दोन्ही सेपरेट आहे हे जे सांगणारे आहेत ते द्वैत फिलॉसॉफी. म्हणजे त्याच्यात दोन्ही एंटिटी वेगळ्या आहेत. म्हणजे देव आणि त्याचा फॉलोअर हे एक नाहीये, ते दोन्ही वेगवेगळे आहेत असं जे लोक म्हणजे मांडतात. आणि असं ही फिलॉसॉफी जे फॉलो करतात ते द्वैत फिलॉसॉफी फॉलो करतात. आपण जी फिलॉसॉफी फॉलो करतो ती अद्वैत फिलॉसॉफी. म्हणजे देव जे आहे, देव म्हणण्यापेक्षा ब्रह्मन आहे, ती एक इंटेलिजन्स आहे आणि त्याचाच आपण एक पार्ट आहोत असं. ठीक आहे. सो ते झालं द्वैत आणि अद्वैत मधला फरक. हा फरकच समजून घ्या, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. अजून डिटेल एका ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये मग तुम्हाला नावं पण वाचायला मिळतील की माधवाचार्यांनी द्वैत फिलॉसॉफी सांगितली आहे आणि अद्वैत फिलॉसॉफी शंकराचार्यांनी सांगितली. ठीक आहे. ती जी आपण फॉलो करतो. मग 3 स्टेप प्रोसेस दॅट लीड्स टू सेल्फ रिअलायझेशन. तर ज्ञानयोग जो आहे ना, आता इथं दुसरा कुठला स्टडी न करता ज्ञान कुठलं मिळवायचं आहे, तर टुवर्ड्स सेल्फ रिअलायझेशन. म्हणजे आपण जे पतंजली योगसूत्र वाचतोय, आपण जे वेगवेगळ्या ग्रंथांचा आता अभ्यास करतोय, भगवद्गीता वाचतोय, त्याचं रिझन काय? कोणी असंच काही वाचायला बसत नाही. काही जण पेन सफरिंग मधून जात असतात, तर काहींना गायडन्स हवा असतो. पतंजली योगसूत्रामध्ये योगा, त्याच्या आधीचा जो योगा आहे तो अक्युम्युलेट केलाय. वेद उपनिषदांमध्ये योग आहे. मग तो आपण का अल्टिमेटली वाचतो, तर आपल्याला सेल्फ रिअलायझेशन हवंय. आपल्याला नक्की माहिती करून घ्यायचंय की आपण कोण आहोत आणि आपलं काम काय आहे जन्माला आल्यानंतर, आणि आपण आपलं उद्धार कसा करायचा किंवा आपण दुःखांपासून लांब कसं राहायचं, यासाठी आपल्याला ते जे स्क्रिप्चर्स आहेत ते आपण वाचतो. आणि अल्टिमेटली आपण कुठे जातो, सेल्फ रिअलायझेशन कडे. तर हा आहे ज्ञान योगाचा अल्टिमेट गोल. ठीक आहे. सेल्फ रिअलायझेशन ॲज डिस्क्राईब इन द फिलॉसॉफी ऑफ अद्वैत वेदांता. तिथपर्यंत जाण्यासाठी 3 स्टेप्स असतात. 3 स्टेप प्रोसेस दॅट लीड्स टू सेल्फ रिअलायझेशन. दोज आर श्रवणम, मननम आणि निधिध्यासना. श्रवणम इज लिसनिंग, मननम इज कॉगिटेट, कॉम्प्रिहेंड और डीपली अंडरस्टँड, आणि निधिध्यास म्हणजे मेडिटेशन करणं. ठीक आहे. So Shravanam, listening, is when students listen attentively to the teachings of Vedanta and Brahman with Guru. ओके. म्हणजे फक्त ऐकणे. श्रवणम ह्या स्टेपमध्ये फक्त ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं. मनन स्टेपमध्ये आपण डीपली अंडरस्टँड करायचं. जसं मी रेकॉर्डिंग दिलं किंवा मी शिकवल्यानंतर तुम्ही 2-3 दिवसांनी रेकॉर्डिंग ऐकून तुमचं मनन करता. म्हणजे तुम्ही अजून तो टॉपिक डीपली समजून घ्यायचा प्रयत्न करता. आठवून म्हणा किंवा रिलेटेड मी सांगितलंय की मी इथं शिकवलं की त्याच्याशी रिलेटेड तुम्ही QCIच्या बुकमध्ये जाऊन
कुठं लिहिलंय QCIच्या बुकमध्ये ते काढा आणि ते डीपली वाचा. हे फक्त असं मेन पॉइंट्स आहेत, त्यात जाऊन थोडंसं डीपली वाचा, तर तो झाला तुमचा मनन टाइम. म्हणजे तिथं तुम्ही थोडंसं अजून डीपली अंडरस्टँड करून घेता आणि मग निधिध्यासन त्याच्यावरती मेडिटेट करता. एक तर मेडिटेट होतं किंवा निधिध्यास म्हणजे इम्प्लिमेंट. जे काही नॉलेज तुम्ही घेतलंय ते इम्प्लिमेंट करण्यासारखं असेल तर ते इम्प्लिमेंट करणं. मग जे आपण ऐकतो, ज्याच्यावर मनन करतो आणि जे इम्प्लिमेंट करतो, ते जे ज्ञान आहे ते फिक्स बसतं आपल्या डोक्यामध्ये. ठीक आहे. So Mananam students tries to comprehend on the subtle truth that have been taught to them. ओके. सटल ट्रूथ म्हणजे तेच की ब्रह्मन आत्मन इज अ पार्ट ऑफ ब्रह्मन इटसेल्फ. आणि बाकीचे जे पतंजलीचं वगैरे समजा ग्रंथ घेतला तर त्याच्यामध्ये जे काही दिलं आहे बारीक बारीक गोष्टी, त्या सटल ट्रूथ जे सांगितलं आहे त्याच्यावरती विद्यार्थी जो आहे तो मनन करतो. Okay, and then Nididhyasana is meditation. Students finally, after listening and comprehending, starts meditating on the ultimate truth, that is Brahman. Okay, हे आपण बघितले, अल्टिमेट ट्रूथ ब्रह्मन आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. इट इज द अल्टिमेट रियालिटी. ओके, म्हणजे देव किंवा ईश्वर वगैरे ही कन्सेप्ट आहे त्याच्या खाली येते, सगळ्यात वरती ब्रह्मन येतं. ब्रह्मा नाही, ब्रह्मन. ओके, ब्रह्म ही कन्सेप्ट वेगळी आणि ब्रह्मन कन्सेप्ट वेगळी. ह्याला युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हटलंय. ठीक आहे, मग याच्यामध्ये कुठलाही धर्म जात जमात येत नाही. हे ब्रह्मन म्हणजे अल्टिमेट रियालिटी ज्यांनी क्रिएट केलंय युनिव्हर्स. देन साधना चतुस्तया. तर साधना चतुस्तया जे आहेत, आता ज्ञानयोगाचा पाथ हा सगळ्यात डिफिकल्ट पाथ आहे. तो जर आपल्याला फॉलो करायचा असेल तर आपल्याला काही 4 गोष्टी, देर आर 4 मीन्स ऑफ साल्वेशन. साधना म्हणजे मीन्स आणि चतुस्तया म्हणजे 4. तर आपल्याला हे 4 मीन्स ऑफ साल्वेशन आहेत, ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. तर इन दिस बुक विवेक चौदामिनी वर्स 19 श्री आदि शंकराचार्य टॉक्स अबाउट 4 मीन्स और डिसिप्लिन दॅट विल लीड टू साल्वेशन. हेच ते आदि शंकराचार्य, त्यांच्याबद्दल मी सांगत होते की ज्यांनी अद्वैत वेदांताचं फिलॉसॉफी सांगितली आहे. तर विवेक चौदामिनी याचं हे नाव लक्षात ठेवायचं. विचारू शकतात की कुठल्या बुकमधून हे साधना चतुस्तया घेतलेत. तर या बुकमध्ये श्री आदिशंकराचार्य ही टॉक्स अबाउट 4 मीन्स और डिसिप्लिन दॅट लीड टू साल्वेशन. फर्स्ट इज विवेक, वैराग्य, षट संपत आणि मुमुक्षुत्व. खूप सुंदर आहेत हे जे 4 आहेत ना, हे डीपली अंडरस्टँड करता करताच तुम्हाला समजून जाईल की किती इम्पॉर्टन्स आहे. साल्वेशनकडे जाण्याचे हे जे 4 मार्ग ह्यांनी सांगितले आहेत, म्हणजे साल्वेशन मिळवण्यासाठीचे हे जे 4 मार्ग सांगितले ते आपल्यालाही फॉलो करता येण्यासारखे आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट इज विवेक, वैराग्य. प्रत्येक एक आपण डीपमध्ये बघणार आहोत. विवेक, वैराग्य, षटसंपत अँड मुमुक्षुत्व. विवेक इज डिस्क्रिमिनेशन. ओके, रिअल आणि अनरिअल. आता आपल्याला माहिती आहे की रिअल काय आहे आणि अनरिअल काय आहे. म्हणजे काय, तर जे सुरुवातीपासून पहिल्या लेक्चर पासून आपण सांगतो ना की रिअलिस्टिक किंवा काय म्हणू शकतो, मटेरियलिस्टिक, आपल्या भोवतीचं जे वातावरण आहे ते मटेरियलिस्टिक आहे. म्हणजे काय, मटेरियलला आपण अटॅच होतो आणि आपण रिअल सेल्फ आहे ते आपण विसरून जातो. मग त्या मटेरियलिस्टिक लाईफमध्ये आपण बाहेरच्या गोष्टींना कमी महत्त्व देऊन, स्वतःला जास्त महत्त्व देऊन आपण अध्यात्माकडे किंवा स्पिरिच्युअलिटीकडे किंवा थोडंसं मेडिटेशन वगैरे, योगा तुम्हाला अध्यात्माकडेच घेऊन जातो. सो त्या गोष्टींकडे थोडंसं जास्त आपण इन्वर्ट झालो आपण, तर बऱ्यापैकी दुःख तिथेच कमी होऊन जाते. सो हे झालं डिस्क्रिमिनेशन, टू नो व्हॉट इज रिअल अँड अनरिअल, और डिस्क्रिमिनेशन बिटवीन रिअल अँड अनरिअल. Then dispassion, vairagya, attachment causes pain. Okay, so dispassion is vairagya, keeping detachment. Then षटसंपत, असे 6 संपत्तीच म्हणतात त्याला. षटसंपत सांगितलेत, 6 अशा गोष्टी सांगितल्यात ज्या तुम्ही फॉलो केल्यानंतर यू विल गो टुवर्ड्स साल्वेशन. And then mumukshutva is last one, intense longing for liberation. Okay, liberation is again moksha, मोक्ष प्राप्तीची खूप इच्छा होणं, that is mumukshutva. मध्ये थांबू शकता जर एखादा पॉइंट नाही कळाला तर. एकच मिनिट. आय थिंक आपलं इतकं डीप नव्हतं झालं जया मॅम. आपण तिथे फक्त नव्हतं झालं. ओके, त्यामुळे लक्ष देऊन ऐका, नाही झालंय. हो हो, नक्कीच.
Yes. So, Vivek, the first discipline is the discrimination between real and unreal, between permanent and impermanent, between self and non self. The door to higher mind is flung open when there is an awakening of discrimination. Okay. आता ह्या द फर्स्ट डिसिप्लिन ऑफ इज द डिस्क्रिमिनेशन बिटवीन रिअल अँड अनरिअल. हेच जे मी आता सांगितलं, रियालिटी काय आहे आणि अनरियालिटी काय आहे. आता याच्याशी रिलेटेड ना एक कथा नाही म्हणता येणार, बट व्हॉट आय हर्ड इज गौतम बुद्धांच्या वेळेस पण एक म्हणजे गौतम बुद्धांचं आपल्याला माहिती, जेव्हा ते सिद्धार्थ होते तेव्हापासूनची त्यांची कथा. ओके. त्यांना म्हणजे दुःख बघवलं नाही जायचं लोकांचं. तर असं खूप मी परफेक्ट स्टोरी नाही सांगू शकत, पण त्याचा गाभा सांगायचा प्रयत्न करेन. त्यांच्या समोर जे होतं एक म्हणजे आई होती आणि तिचं लहान बाळ जे होतं त्याचं डेथ झाली होती, म्हणून ती खूप त्रागा करत होती. तर अशा वेळी त्यांनी म्हणजे ती सगळ्यांकडे जात होती की काही करून या मुलाला मला जिवंत करून द्या, पण कोणीच काही करू शकत नव्हतं. मग अशा वेळी गौतम बुद्धांकडे ती आली आणि तिने सांगितलं की याला जिवंत करून द्या. मग तिने गौतम बुद्धांनी सांगितलं, एक काम कर, तू अशा घरातनं शिधा आण ज्या घरात एकाही व्यक्तीची डेथ झालेली नाहीये. ओके. आणि मग ती तसंच करत फिरायला लागली. ती शिधा द्यायला लोक तयार झाले, पण जेव्हा ती दुसरी कंडिशन सांगायची की तुमच्या घरात कोणी गेलेलं नाहीये ना, तर अशा वेळी कोणी देऊ शकत नव्हतं. शिधा देतो पण घरात कोणी गेलेलं नाही, आमच्या कधीच कोणी वारलं नाही, असं नाही झालेलं. मग असं केल्यानंतर तिला हळूहळू हळूहळू रियालिटी कळायला लागली. काहींमध्ये लहान बाळच गेली आहेत, काहींमध्ये मोठे गेलेत. सो प्रत्येक एज ग्रुप मधलं, म्हणजे तेव्हा ती इतकी अटॅच झाली होती मुलाबद्दल की तिचंच दुःख तिला ते हळूहळू कमी करण्यासाठी म्हणजे हे कळत गेलं की प्रत्येक घरात जर कोणतरी गेलंच आहे तर मी एकटीच नाहीये, माझ्यासोबत असे खूप जण आहेत. आणि हळूहळू तिलाच समजलं की जे मी त्रागा करते किंवा जी मी एक्सपेक्टेशन ठेवते की माझा मुलगा परत जिवंत व्हावा, ते पॉसिबल म्हणजे ते शक्य नाहीये. आणि मग ती पुन्हा गौतम बुद्धांकडे येते आणि त्यांची फॉलोअर बनते. ओके. अशा टाईपचं आहे. सो मग ते रिअल आणि अनरिअल. हा. शिधा म्हणजे शिधा म्हणजे अगं शिधा देतो ना आपण धान्य तोंडात. धान्य हा, धान्य किंवा त्यांच्या वेळेस जे, हा, शिधा म्हणजे खाण्यापिण्याचं किंवा असं तिला शिधा असेल किंवा काहीतरी, शिधाच सांगितलं होतं एवढं हा आठवते. शिधाच असतो तो. शिधाच असतो, शिधाच ओके सांगितलं ओके. होतं. हा. शिधा म्हणजे काही कोरडं धान्य की ज्याचं कणिक, नंतर ते बनवू शकतो. तांदूळ, हा, डाळ काहीतरी. डाळ, हा हा गहू, असं काहीही. ठीक आहे ठीक आहे. ओके. सो कन्सेप्ट काय आहे किंवा गाभा काय आहे त्या कथेचा, की रिअल इम्परमनंट आहे. परमनंट आणि इम्परमनंट मधला फरक समजून घ्या. सेल्फ आणि नॉन सेल्फ मधला फरक समजून घ्या. रिअल आणि अनरिअल मधला फरक समजून घ्या. ठीक आहे. सो भारतीय संस्कृती रिअलकडे घेऊन जाणारी आहे. इन शॉर्ट म्हणजे आम्हाला जे गुरुजी दाखवून देतात, सांगत नाही, दाखवून देतात, आणि बाकी थोडी अनरिअलकडे. म्हणजे अगदी गोष्टी सुद्धा आपण ज्या लहानपणापासून सांगतो ते आपल्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे अस्मिताताई आहेत ना आमच्या, त्या आम्हाला ह्याच्यातल्या गोष्टी सांगतात. आपल्या अगदी विश्वामित्रांच्या आणि वसिष्ठांच्या वगैरे गोष्टी इतक्या सुंदर सांगतात. त्या म्हणतात लहान मुलांना त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, ना की अनरिअल जे आपण इमॅजिन करतो. म्हणजे आय गेस हे कोणत्या आहेत अनरिअल, डायनासॉर्स किंवा हा म्हणजे पण हॅरी आजकाल हे पॉटर. ऑब्झर्व केलंय की मुलं अनरिअल याच्यातच रमतात. आपण तेच तर प्रॉब्लेम होतो ना, स्टोरी सांगायला लागलो की ते रमतच नाही, त्यांना रमत जातात. फेरी कळतच टेल्स नाही. नाही समजत त्यांना. आणि रियालिटी तेच. म्हणजे आपले घडून गेलेले आहेत. म्हणजे आपण सांगू शकतो हे खरं झालेलं आहे, हो. हे रिअल त्यामुळे झालेलं पण आहे. आमच्या सारख्यांची खूप पंचायत येते त्यांना गोष्टी सांगताना. कारण ते हळूहळू रमतच नाहीत कितीही त्यांचं, म्हणजे आम्ही प्रयत्न करत असतो, पण होतंय खरं, फॅक्ट हीच आहे. नाही नाही, अनरिअल फॅक्ट आहे, याच्यात. फॅक्ट आहे, फॅक्ट आहे, खरं आहे. मग आपल्या कसे खरंच घडून गेलेल्या गोष्टी आहेत आणि खूप काही घेण्यासारखं आहे. आता हे सिद्धार्थच्याच म्हणजे गौतम बुद्धांच्याच गोष्टीवरून किती समजण्यासारखं आहे की, आणि त्यांनी शिकवण द्यायची पद्धत कशी होती त्यांची, त्यांनी काही एक्सप्लेन करत बसले नाही. फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की अशा घरात आण शिदा की जिथं कोणी गेलेलं नाही. मग तिलाच रिअलायझेशन झालं की असं एकही घर नाहीये. असं म्हणजे आपलं दुःख बाजूला ठेवून, म्हणजे दुःख कमी स्वतःच करता येतं, फक्त ते त्यांनी सांगितलेल्या मार्गाने ती गेली. ठीक आहे. येस. सो बिटवीन परमनंट हे समजणं गरजेचं आहे की परमनंट काय आहे आणि इम्परमनंट काय आहे.
म्हणून तर आपण हे सगळं, आणि आता हे आपण भगवद्गीतेतलं बघतोय, आपण हे पतंजलींमध्ये पण पाहिलेलं आहे. आपण पंचक्लेश पाहिले होते, ज्याच्यामध्ये आपण राग, द्वेष, अभिनिवेश पाहिला होता, की राग आपण आणि द्वेष कधी करतो, की आपण अटॅचमेंट, लाईक आणि डिसलाईक असेल तर, आणि अटॅचमेंट झाली तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो आणि मग आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायला लागतो. सो ते सगळं जे आहे, हे जे आपले मेन स्क्रिप्चर्स आहेत, सगळीकडे फक्त आलटून पालटून आहे. तिकडे त्याला क्लेश म्हटलं आहे आणि इथं हे या योगामध्ये आले, पाथ ऑफ योगा, ज्ञान योगामध्ये. ठीक आहे. सो थिअरी तीच आहे, फिलॉसॉफी तीच आहे, ती फक्त समजून घ्या. सो द डोअर टू हायर माइंड इज प्लंग ओपन वेन देअर इज अन अवेकनिंग ऑफ डिस्क्रिमिनेशन. हायर माइंडकडे किंवा आपल्याला पुढे जर जायचं असेल, कॉमन आपलं जे थिंकिंग आहे त्याच्या पलीकडे जर आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला आधी हे डिस्क्रिमिनेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्हॉट इज परमनंट, इम्परमनंट, अँड व्हॉट इज सेल्फ अँड नॉन सेल्फ. Then, Vairagya, with Viveka comes true Vairagya. Vairagya is dispassion, detachment from all the worldly objects, pleasure of this world and even heaven. The Vairagya that is born out of Viveka is enduring and lasting. So, Vairagya is डिटॅचमेंट. जसं आपण सांगितलं की गोष्टींपासून वैराग्य घेणं, किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे असली, आपल्या खूप जवळची, ती थोड्या वेळाने कुणीतरी मागितली आणि देऊन टाकलं की आपल्याला दुःख नाही झालं पाहिजे, किंवा त्या गोष्टीला काही झालं, म्हणजे गाडी म्हणा किंवा आपला ड्रेस म्हणा खराब झाल्यानंतर आपण इतकं त्याच्याशी अटॅच होऊन जातो की तो एक माझा लकी ड्रेस होता, किंवा त्यात मी छान दिसायचे, किंवा व्हॉट एव्हर. मग अशा टाईपचं जे आहे, आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे, इतकं डिटॅच राहायचं. So Vairagya is dispassion, detachment from all the worldly objects, pleasure of this world and even heaven. The Vairagya that is born out of Viveka is enduring and lasting. विवेकासोबत आलेलं जे वैराग्य आहे ना, ते एन्ड्युरिंग आहे, ओव्हरलास्टिंग आहे. म्हणजे विवेक म्हणजे आताच आपण बघितलं, रिअल आणि अनरिअल मधलं ज्ञान, आणि त्याच्या सोबत जे डिटॅचमेंट येते. मी जे सांगते ते फार सुपरफिशियल लेवलचं डिटॅचमेंट आहे, की आपल्या वस्तू, आपल्या गोष्टी, त्याच्याही डीप मध्ये जाऊन आपल्याला आपला जन्मच हा अमुक एक म्हणजे वर्षांसाठी झालाय. अल्टिमेट आपला जो पाथ आहे ना, तो फार वेगळा आहे. म्हणजे हा जन्म फक्त समजा 50, 60, 70 वर्षांसाठी आपण एखादं शरीर वापरायला घेतलेलं आहे, आणि बाकी आत्मन आपलं तसंच राहणार आहे. इथपर्यंत जेव्हा नॉलेज आपलं जातं आणि इथपर्यंत आपण जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ते येतं विवेकासोबतचं वैराग्य. मग ते एन्ड्युरिंग आणि एव्हरलास्टिंग असतं. ओके. देन षटसंपत समजून घेण्यासारखे. षटसंपत मधून हे सगळं समजायला लागतं, वैराग्य आणि विवेक. म्हणजे मायन्यूट लेवलला आता आपल्याला कसं काम करायचं, आपल्याला कळालं की विवेक केला पाहिजे, सतसत विवेक बुद्धी ठेवली पाहिजे, वैराग्य केलं पाहिजे. पण मग कसं बारीक गोष्टीवर किंवा डेली बेसिसवरती मी ते कसं फॉलो केलं पाहिजे, तर ते षटसंपत मधून सांगताय, म्हणजे समजतं आपल्याला. द थर्ड डिसिप्लिन कन्सिस्ट ऑफ 6 बिहेवियर ट्रेट्स. षट म्हणजे 6, संपत म्हणजे संपत्ती. 6 प्रकारच्या संपत्ती आहेत: शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. तर या 6 प्रकारच्या ज्या बिहेवियर्स आहेत, बिहेवियरल ट्रेट्स आहेत, हे फॉलो केलं की आपल्याला ज्ञान योगा जो आहे त्याच्यावरती पुढे जाता येतं, पुढच्या लेवलपर्यंत. सो देन व्हॉट इज शम? शम मीन्स माइंड कंट्रोल. ओके. सिंपल भाषेत सांगायचं तर शम मीन्स माइंड कंट्रोल. As soon as a desire arises from the mind, the buddhi intellect should evaluate its value and validity. Is it good or bad? Will it help or hinder? Where will this end? Okay. आता हे आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे. ते as soon as a desire arises from the mind, मनातनं आपल्याला एक इच्छा होते, मग आपलं मन आणि बुद्धीचं कायम युद्ध चालू असतं. माइंड असतं इमोशनल, बुद्धी असते आपली प्रॅक्टिकल. ओके. आणि मग त्या दोघांचं द्वंद्व चालू असतं. ओके. मग ते जेव्हा आपण खुश असतो ना, ते आपण खुश कधी असतो, जेव्हा ते दोघंही हार्मोनीमध्ये असतात. आपलं अदरवाईज आपल्या मनामध्ये कायम द्वंद्व चालू असतो, हे करू की नको करू. मन म्हणतं कर, बुद्धी म्हणते नको करूस. मग आपल्याला वाईट वाटतं, बुद्धी असं का म्हणते. म्हणजे तुम्हाला मन म्हणजे तुमचंच आहे ना शेवटी, पण बुद्धी म्हणजे तुम्ही जरा सारासार विचार करता की नाही, या क्षणी ही गोष्ट करणं चुकीचं आहे, किंवा अमुक एक ड्रेस काही वस्तू आवडली तर आता नाहीये, आपण 2-3 महिन्यांनी घेऊ शकतो. पण मग मन सांगतं नाही, 3 महिने खूप झाले. बुद्धी म्हणते नाही नाहीच आहे, आता घेणं शक्यच नाहीये. असं काहीतरी आपलं चालू असतं. ओके. हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. सो आपण प्रत्येक वेळेस विचारलं पाहिजे आपल्या बुद्धीला. द बुद्धी शुड इव्हॅल्युएट इट्स व्हॅल्यू. त्यामुळे बुद्धीलाच सांगितलंय हे काम करायला. असं नाही म्हटलं आपण की माइंडली
माइंडनी डायरेक्ट ठरवून करून टाकलं पाहिजे असं नाहीये, कारण माइंड प्रत्येक वेळेस इमोशनल बेसिसवर जातं. बुद्धी आपल्याला रियालिटी सांगत असते. मग आपल्याला बुद्धीला विचारलं पाहिजे, की आता त्या वस्तूची गरज आहे का? इट्स व्हॅल्यू अँड व्हॅलिडिटी. तो जो काही विचार आलाय किंवा ती जी काही इच्छा तुम्ही करताय, त्याची आता गरज आहे का? आणि कितपत गरज आहे? इज इट गुड ऑर बॅड? ती जी इच्छा तुम्ही करताय ती चांगली आहे का? विल इट हेल्प ऑर हाइंडर? ती तुम्हाला मदत करणारी आहे की मागे खेचणारी आहे? अँड व्हेअर विल दिस एंड? कारण मनाचं कसं आहे ना, मनाला मंकीचं हे दिलंय, माकडाचं उपमा दिली मनाला. ती एकदा ह्या झाडावर, मंकी कसं एकदा ह्या झाडावर, त्या झाडावर, मग दुसऱ्या झाडावर, मग तिसऱ्या झाडावर, असं नुसतं उड्या मारत असतो. आपलं मन पण तसंच आहे, चंचल आहे. सो आपल्याला आता ही इच्छा झाली तर नंतर ही सोडून, म्हणजे त्या गोष्टीवरून आपलं मन उडून जाऊन दुसऱ्या गोष्टीवरती बसतं, की आता मला हे नको, आता मला ते हवंय. सो म्हणून व्हेअर विल दिस एंड, हे कुठं थांबणार आहे, हे सगळं आपण बुद्धीने आपण सारासार विचार केला गेला पाहिजे. So if the mind does not submit to this probe, it will land itself in the path of ruin. जर mind does not submit to this probe, म्हणजे मनाकडून जर याच्यावरती काही हे येत नाहीये, काय म्हणू शकतो आपण, याच्यावरती काही पॉझिटिव्ह रिव्ह्यू येत नाहीये, की हे सगळं, याची सगळ्याची उत्तरं मिळत नाहीयेत, तर हे आपलं म्हणजे आपल्याला विनाशाच्या पाथकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. ठीक आहे. इफ इट डज अँड ओबेज द इंटेलिजन्स, जर ती इच्छा आपण मनाचा कौल न घेता बुद्धीच्या कौलाने गेलो, समजा की इफ इट डज अँड ओबेज द इंटेलिजन्स इट कॅन मूव्ह अलॉंग द राईट पाथ, मग तुम्ही राईट पाथनी जाताय असं आपण म्हणू शकतो. द प्युरिटी ऑफ द माइंड कॅन बी मेंटेन बाय गुड प्रॅक्टिसेस. तर इथे बुद्धीचं ऐकण्यासाठी आपल्या मनावरती आपण काय म्हणू शकतो, डॉमिनेट झाले पाहिजे बुद्धीनी. प्रत्येक वेळेस मनाचंच ऐकत बसलो तर मग बुद्धीचं नाही होणार. म्हणजे बुद्धी, दोन्ही पण आपल्याच आहेत, बुद्धी पण आपलीच आहे, माइंड पण आपलंच आहे. आपला कल कुणाकडे? जर मनाचं ऐकत बसलो तर बुद्धीनी आपण नाही ऐकलो, म्हणजे प्रॅक्टिकली नाही राहिलो तर रुईन होणारे पाथ, म्हणजे पुढे जाऊन विनाश किंवा त्रास होणारे. तेच जर आपण बुद्धीच्या साईडनी पुढे जात राहिलो तर आपण चांगल्या पाथवरती राहणार आहे, असं इन शॉर्ट इथे सांगितलंय. मग आता आपल्याला बुद्धीला डॉमिनेट करण्यासाठी, यासाठी माइंडवरती बुद्धीने डॉमिनेट केलं पाहिजे ना. मग काय केलं पाहिजे? तर प्युरिटी ऑफ माइंड कॅन बी मेंटेन बाय गुड प्रॅक्टिसेस लाईक ध्यान, जप, भजन, सत्संग आणि पूजा. ह्या गोष्टींनी आपल्याला स्वतःवरती कंट्रोल ठेवता येतो. स्वतःवरती म्हणजे माइंडवरती कंट्रोल ठेवता येतो. अल्टिमेटली आपण माइंडचेच गुलाम आहोत. ठीक आहे. आपलं माइंड जितकं कंट्रोलमध्ये असणार आहे तितके आपल्या इच्छा आकांक्षा कंट्रोलमध्ये असतात. स्ट्रॉंग विल पॉवर कॅन अचीव धिस बाय मिअर विल पॉवर. अदर्स कॅन स्ट्राईव्ह फॉर इट विथ द हेल्प ऑफ दम. स्ट्रॉंग विल पॉवर म्हणजे शम आणि दम दोन्ही एकत्र एकमेकांसोबत काम करू शकतात. आता आधी शम समजून घ्या, इट इज जस्ट माइंड कंट्रोल. दम म्हणजे सेन्स ऑर्गन्स आहेत आपले आणि कर्मेंद्रिय आहेत. 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. मग त्या दोघांवरती कंट्रोल ठेवणं म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि माइंड, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि माइंड, या तिघांना तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं की तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकतात. म्हणजे काय, प्युरिटी ऑफ माइंड तुम्ही अचीव्ह करू शकता. ठीक आहे. सो होप यू अंडरस्टँड. लक्षात ठेवण्यासाठी हे एक पहिली लाईन जरी लक्षात ठेवली तरी कळेल की शम इज माइंड कंट्रोल, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारतात ना डीप मध्ये. नाव व्हॉट इज दम? दम मीन्स कंट्रोलिंग द एक्सटर्नल इंद्रियाज. ओके. ज्ञानेंद्रिय, मी जसं सांगितलं की ज्ञानेंद्रिय हे सगळे बाहेर ओपन होतात. ओके, बाहेरच्या साईडला ओपन होतात आणि त्यासाठी आपल्याला प्राणायाम करताना किंवा मेडिटेशन करताना बंद करायला लागतात डोळे. का? कारण आपलं जितक्या गोष्टी आपण बघतो तितके विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि अशा प्रकारे आपलं मेडिटेशन होत नाही. डोळे उघडे ठेवून कधी मेडिटेशन केलेलं पाहिलंय का? नाही. मेडिटेशन करायचं असेल तर आपल्याला सूक्ष्म लेवलवरती, सटल लेवलवरती काम करायला लागतं. आपल्या स्वतःवरतीच श्वासावरती काम करायला लागतं. मग अशा वेळी म्हणजे सगळ्यात चंचल जर कुठला इंद्रिय असेल तर ते आपले डोळे. मग डोळ्यांनी आपण जितक्या गोष्टी किंवा जितक्या इमेजेसच्या छाप आपल्या कॉन्शियस माइंडवर, सबकॉन्शियस माइंडवर पाडतो ना, तितके आपल्या विचार जे फास्ट व्हायला लागतात. मग आपल्याला म्हणजे फास्ट काम करायला लागतात. मग आपल्याला ते नको असेल तर आपण मेडिटेशन करताना डोळे बंद करतो आणि हळूहळू तो मार्ग जो आहे तो इंटरनली घ्यायला लागतो. मी पण आपल्या क्लासमध्ये बऱ्याचदा सांगत असते बघा की तुम्ही आता जे डोळे बंद केलेत, तुम्ही म्हणजे आपण स्टार्ट करतो ॲब्डॉमिनल ब्रिदिंग पासून, तिथपासून ते शेवटीचा ओंकार होईपर्यंत डोळे बंदच ठेवा.
10 ते 15 मिनिटं पण डोळे बंद ठेवून तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता, अदरवाईज घरी तुम्ही काही इतक्या वेळ डोळे बंद ठेवणार नाही. झोपतानाच जे आपले डोळे बंद असतात ते. पण 15 मिनिटांची पण ही प्राणायामची प्रॅक्टिस म्हणा, जी 15 मिनिटं आपण डोळे बंद करून जर केली, तर ती आपल्याला खूप समाधान आणि 15 मिनिटानंतर जेव्हा तुम्ही डोळे उघडता, तेव्हा फुल फ्रेश वाटतं आपल्याला. कारण इतका वेळ बाहेरच्या कुठल्याच गोष्टींचा विचार नसतो मनात आपल्या, ठीक आहे? आपण आपला श्वास आणि मेडिटेशन या 3 गोष्टींवरती आपला फोकस असतो. त्यामुळं जे ज्ञानेंद्रिय आहेत आपले, एक्सटर्नल इंद्रियाज, त्यांना कंट्रोल करणं म्हणजे दम. ओके? External indriyas are 10 in numbers, 5 ज्ञानेंद्रियाज and 5 कर्मेंद्रियाज. Instrument of perception. ज्ञानेंद्रियांना म्हणतात instruments of perception. And 5 कर्मेंद्रियाज, instruments of action. कर्मेंद्रिय अजून आपलं हे नाही झालंय, सांख्य योग फिलॉसॉफी नाही झाली आहे. त्याच्यामध्ये कर्मेंद्रियांबद्दल सांगितलं आहे. तरी पण मी सांगितलं तर आय गेस वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ, हे 5 जे आहेत ते कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे काय? वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ. वाक म्हणजे बोलणे, आपलं स्पीच. स्पीच, हात, पाय, ॲनस आणि जेनायटल्स. ओके? सो हे 5 जे आहेत ते कर्मेंद्रिय, ज्याच्या थ्रू आपण कर्म करतो. ओके? When on account of the tendencies of past life, desire arises in the mind, these external indriyas will set out to fulfill them. Okay? So when on account of the tendencies of the past lives, desires arises in the mind. आपल्या पास्ट लाईफच्या म्हणजे साधारण आपल्या लाईफस्टाईलनुसार समजा सम डिझायर अरायजेस इन द माइंड, दिस एक्सटर्नल इंद्रियाज विल सेट आउट टू फुलफिल देम. आपण जर एखादी इच्छा केली, आता फॉर एक्झाम्पल काही खायची इच्छा झाली, म्हणजे आपल्या जिभेनी सांगितलं की मला अमुक एक खायची, जिभेचं नसतं ते आपलंच आहे, पण इंद्रिय ते यूज करतो आपण, म्हणून मग आपण काहीतरी जे आपल्याला इच्छा होती ते खाण्यासाठी मागवतो. मग मे बी बऱ्याचदा आपल्याला कधी हेल्दी खायची इच्छा होत नाही, बऱ्याचदा अनहेल्दी खायची इच्छा होते, ठीक आहे? These external indriyas will set out to fulfill them. Even though the mind encourages the person to perform a wicked act, there is a technique that can be employed to overcome the temptation. This is called dhamma and it comes from wisdom got from studying the scriptures. Even here, one has to utilize the mental power to achieve the goal. It is interesting to note that the external indriyas are easier to control than mind. हे हायलाईट करा, हे वाक्य लक्षात घ्या, म्हणजे नुसतं अभ्यासापुरती नाही, आपल्या स्वतःसाठी सुद्धा. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट, याच्यावरती पण रिसर्चेस झालेत की एक्सटर्नल इंद्रियाज आर इझियर टू कंट्रोल दॅन माइंड. म्हणून त्या माइंडला मंकी म्हणून सांगितले की ही आपण इंद्रियाज कंट्रोल करू शकतो, पण माइंड हे डिफिकल्ट आहे कंट्रोल करायला. ठीक आहे? ओके, सो इथं काय कळालं? Even though the mind encourages a person to perform a wicked act, there is a technique that can be employed to overcome the temptation. मन आपलं काय, माइंड एखाद्या व्यक्तीला म्हणजे मनाच्या कौलाने आपण गेलो तर एखादा चुकीचं ऍक्ट करायला भाग पडतं मन आपल्याला, पण इवन आपण ते पण टेम्पटेशन जे आहे ते कंट्रोल करू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज दम अँड इट कम्स फ्रॉम द विजडम गॉड फ्रॉम स्टडिंग द स्क्रिप्चर्स. आता इथं आपण बघितलं शम कसं कंट्रोल करायचं, तर ध्यान, जप, भजन, सत्संग आणि पूजा. मग इथे दम म्हणजे जे 10 आपण इंद्रिय बघितले त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायचं आहे, तर इट कम्स फ्रॉम विजडम गॉड फ्रॉम स्टडिंग द स्क्रिप्चर्स. आपल्या स्क्रिप्चर्सना वाचा. आता आपले स्क्रिप्चर्स म्हणजे सगळंच स्क्रिप्चर्स आहेत, कोणतेही घेऊ शकता आणि ते रीड करू शकता. आपले जे काही स्क्रिप्चर्स आहेत ना, त्यात काही गोष्टी कॉमन आहेत, जे वेद उपनिषदांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्या स्क्रिप्चर्समध्ये येतात. ओके? आणि म्हणजे कुठलंही घ्या, भगवद्गीता घ्या, पारायण म्हणा, गुरुचरित्रांचं वगैरे जे काही आहे त्या सगळ्यामध्ये ह्याच गोष्टी आणि हेच जे सत्य सांगितलंय, ब्रह्मन, आत्मन, पुरुष, प्रकृती, हे जे सांगितलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये येतं. सो त्या लेवलला जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो, त्या लेवलला जेव्हा आपल्याला गोष्टी समजायला लागतात, तेव्हा आपण माइंड कंट्रोल आणि इंद्रिय कंट्रोल या गोष्टीवरती काम करू शकतो किंवा त्या कंट्रोलमध्ये हळूहळू यायला लागतात. इवन हिअर वन हॅज टू युटिलाइज द मेंटल पॉवर टू अचीव गोल. मेंटल पॉवर ही लागतेच. ओके? कंपल्सरी लागते. जे आपण म्हटलं ना माइंड कंट्रोल, यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि विल पॉवर म्हणतो ना, स्ट्रॉंग विल पॉवर. So even here one has to utilize the mental power to achieve the goal. It is interesting to note that the external indriyas are easier to control than the mind. Yes. काही नाही कळालं वगैरे असं असेल तर सांगत चला. थोडं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन दिले, कारण
तुम्हाला विचारतात ना जेव्हा क्वेश्चन, तेव्हा खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारतात. म्हणजे तुम्ही स्वतःच कन्फ्यूज होऊन जाता की हे उत्तर कुठले तरी 2 असे असतात आन्सर. 4 तुम्हाला ऑप्शन्स असतात ना, तर 2 आन्सर्स मध्ये कायम तुम्ही अडकून बसाल. इतक्या मायन्यूट लेवलला त्यांनी क्वेश्चन पेपर व्यवस्थित काढलेला असतो की तुम्हाला ते हे करतात, गोंधळात टाकतात की नक्की सी का डी, दोन्ही उत्तर बरोबर वाटत असतात. मग अशा वेळी तुम्हाला हे जर डीप मध्ये कळाला असेल अर्थ प्रत्येक वर्डचा, तर तुम्हाला तिथे त्रास नाही होणार. आहात सगळे माझ्यासोबत? एक हम्म. हो हो हा. अ, जेव्हा माइंड आपलं कंट्रोलमध्ये येतं, थोडं मोठ्याने बोल. कंट्रोल येते का ऐकू? हा, आता येतं. हा, म्हणलं जेव्हा माइंड आपण कंट्रोलमध्ये आणतो तेव्हाच आपले हे जे एक्सटर्नल इंद्रिय असतात ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात. right? म्हणजे कंट्रोल्ड माइंड मधून इंद्रियाज आपण कंट्रोलमध्ये आणू बरोबर शकतो. बरोबर बरोबर बरोबर. ओके ओके. कारण अदरवाईज वासनांच्या मागं मन पळत असतं. म्हणजे त्या वासना म्हणजे काय, इंद्रियांनुसार. आता हे जर इंद्रिय सोडली तर आपले कुठल्या वासना असतात, अजून कुठल्याच नसतात. कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय या इंद्रियांशी रिलेटेडच आपल्या इच्छा आकांक्षा असतात. कारण त्याच येस. इंद्रियांनी आपण बाहेर कनेक्ट होतोय बाहेरच्या जगाशी. बाकी काय? हो. हा, कारण हे 5 ज्ञानेंद्रिय, एक तर आपण बघतो, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. हे जे 5 ज्ञानेंद्रिय, त्यातनं आपण कनेक्ट होतो बाहेरच्या जगाशी. ठीक आहे. आणि प्लस आपले 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, बोलणं, स्पीच आणि हे हो. जेनायटल्स आणि ॲनस. ओके. सो ह्या 10च्या पलीकडे काही नाहीये. या 10नीच आपण कनेक्ट होतोय आणि ते 10च कंट्रोलमध्ये आणले समजा, तर आपण ते माइंड जे आपलं बाहेर जात आहे ना, त्याला आपण आत ओढून आणू शकतो. आणि एकदा आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवला की आत, म्हणजे जिथे तो आहे तिथून आपण त्याचा प्रवास आतमध्ये करून घेऊ शकतो, जिथं आपल्याला पोहोचायचंय. आपलं सेल्फ रिअलायझेशन आतमध्ये आहे ना, आपल्याला ते बाहेर नाही भेटणार आहे. मग आपल्याला ते बाहेर नकोच आहे, म्हणून आधी आपल्याला मनाला जे भरकटलेलं आहे त्याला थोडंसं शांत करायचंय आणि शांत केल्यानंतर आतमध्ये न्यायचं. आता असं नाहीये, आता आपण कम्प्लिटली योगी जे आहे ना, आपण हिमालयन योगी किंवा मी जे म्हणते ना, आपण सगळं सोडून याच्यामध्ये जातात, फक्त संन्यास घेतलेले जे योगी असतात तसं नाही. जे मी आतापर्यंत माझ्या गुरुजनांकडनं ऐकलंय ते म्हणजे तुम्ही सांसारिक लाईफमध्ये राहून सुद्धा हे सगळं करू शकता. कंट्रोल आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतो. मन आणि बुद्धीचं हे आपलं प्रत्येक वेळेस होतच, म्हणजे द्वंद्व होतच प्रत्येक वेळेस. दिवसातनच 4-4, 5-5 वेळा होत असेल की हे करू की नको, ते करू की नको. मग अशा वेळी कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला स्क्रिप्चर्सचं रीडिंग गरजेचं आहे. हे जरी आपण केलं ना, आपल्या स्क्रिप्चर्समध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. हे जरी रीडिंग आपण साईड बाय साईड आपल्या लाईफमध्ये ठेवलं तरी बऱ्यापैकी आपल्याला मनावरती आणि आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल ठेवणं सोपं जातं. म्हणजे हे खरं आहे. म्हणजे हे मी सुद्धा अनुभवलेली गोष्ट आहे की स्क्रिप्चर्स रीड करा आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या स्क्रिप्चर्सचं कोरिलेशन कळतं. म्हणजे आपण आपल्या पर्सनॅलिटीवरती आपल्या ऋषीमुनींनी जितकं काम केलंय ना, की त्यांना म्हणजे हॅट्स ऑफ आहे. आपल्याला सगळं रेडीमेड दिलंय, आपल्याला फक्त रीड करायचंय. रीड करण्यासाठी पण आपल्याला वेळ मिळत नाही. की त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला फक्त ते रीड करून त्याच्याशी कनेक्ट होऊन आपल्या लाईफमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय. ओके. हे होतं. आणि स्क्रिप्चर्स, कुठले तरी स्क्रिप्चर्स रीड करायला सुरुवात करा. हा, अजून काय विचारायचं आहे? नाही. ओके, चलो. Uparati. Now, what is Uparati? The third discipline with which one has to be equipped is Uparati. This implies a state of mind which is above and beyond all the dualities such as joy and grief, liking and disliking, good and bad, praise and blame, which agitate and affect the common man. This comes with spiritual practices or intellectual inquiry. One should free oneself from identification with caste like Brahman, Kshatriya, Vaishya, and Shudra, or conditions like boyhood, youth, adult, and old age, or genders like masculine and feminine. Looking at the world with the eye of Atma, Uparati promotes pravritti. Okay. आत्मनला ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत ना, हे सगळ्या गोष्टी जन्मासोबत येतात.
म्हणजे व्हॉटेव्हर कास्ट म्हणा किंवा जेंडर कुठला आहे, मग यूथ आणि ॲडल्ट, हे शरीराच्या सगळ्या गोष्टी आहेत, शरीराशी लिंक्ड आहेत. आणि मग कुठल्या रिजनमध्ये जगातलं तुम्ही जन्माला येता त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी, हे म्हणजे फार मायन्यूट लेवल्स, म्हणजे हे फार ब्रॉड लेवलचं झालं. अल्टिमेटली इम्पॉर्टंट काय आहे, आत्मन. आता बरेचसे फॉरेनर्सना योगामध्ये इतका का इंटरेस्ट येतो, कारण कुठंतरी त्यांचं कनेक्शन आहे, कुठंतरी स्पिरिच्युअलिटीकडे त्यांना आवड आहे. कारण तिथे पण त्यांच्या पण म्हणजे त्यांच्या देशांमध्ये पण काहीतरी हिस्ट्री असेलच की स्पिरिच्युअलिटीची, पण त्यांना कनेक्शन इंडियासोबतच जाणवतं. म्हणजे माझ्याच ओळखीचे असे खूप आहेत की ज्यांना ते कनेक्शन जाणवतं, इथे येऊन राहतात, त्याच्यावरती रिसर्च करतात, ते सगळं सोडून येतात इथे, कारण त्यांना इथनं जावंसच वाटत नाही, इतकं त्यांना एकरूप वाटतं. मग त्यांना भाषेची अडचण येत नाही, त्यांना कशाची अडचण येत नाही, त्यांना फक्त इथे यायचं असतं आणि हे सगळं जे आहे हे नॉलेज घ्यायचं असतं आणि एकरूप होऊन घेतात. मग अशा वेळी या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. कास्ट वगैरे तर फार लांबच राहिलं. सो उपरती हे ह्या सगळ्या गोष्टींच्या खूप पलीकडे. ओके. थर्ड डिसिप्लिन विथ विच वन हॅज टू बी इक्विप्ड इज उपरती. दिस इम्प्लाइज अ स्टेट ऑफ माइंड विच इज अबव अँड बियॉन्ड ऑल द ड्युअलिटीज सच एज जॉय, ग्रीफ, लाइकिंग, डिसलाइकिंग, गुड अँड बॅड, प्रेज अँड ब्लेम, विच अजायटेड अँड अफेक्ट द कॉमन मॅन. साधारण आपल्या मनाचं जे मनाची कंडिशन नाही या गोष्टींवर डिपेंड असते बघा. स्टेट ऑफ माइंड इज अबव अँड बियॉन्ड द ऑल ड्युअलिटीज. कधी कुठल्या गोष्टीने आपण अति आनंदी होतो, काही गोष्टीने आपण अति दुःखी होतो. तुम्ही स्वतःच बघा की आपल्याला एखादी मनासारखी गोष्ट झाली की तिथून पुढचा आपला दिवस, सकाळी सकाळी झालं की आपला पुढचा दिवस छान जातो. पण अदरवाईज काहीतरी वाईट झालं की कुणाशी काही म्हणजे रस्त्यावरती काहीतरी झालं की आपण लगेच त्याचं दुःख करतो आणि तिथून पुढचे जे थोडे वेळ असतो तो त्या दुःखात जातो. ओके. मग लाइकिंग किंवा डिसलाइकिंग, गुड अँड बॅड, प्रेज अँड ब्लेम, ह्या गोष्टींनी आपलं मन खूप कनेक्ट असते या गोष्टींची. कुणी कौतुक केलं की छान वाटतं, कुणीतरी आपल्याला दोष दिला की फार वाईट वाटतं. सो इतकं आपण चंचल मनाचे असतो की इतकं आपण समोरच्याच्या रिॲक्शनवरती आपलं मनाचं उथळ-पुथळ चालू असते. आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींनी आपल्याला फार फरक पडतो. आणि हे सगळे जे आहे कॉमन मॅनचे, आपण सगळे पण यातच येतो. सो हे कॉमन मॅन्स जे आहेत हे साइन अँड सिम्पटम्स आहेत. हे ह्या सगळ्याशी इतकं कनेक्ट राहणं आणि आपल्या मनाची स्थिती जी आहे ती त्यावरती डिपेंड ठेवणं. हे याच्यातनं जर वर यायचं असेल तर अगेन रीड स्क्रिप्चर्स, हेच सांगितलंय. हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल की ह्या सगळ्यांमधून आपल्या मनाला एवढं वर खाली किंवा म्हणजे इथं पण थोडक्यात आपण मनाची चंचलताच दाखवतोय आणि आपल्याला माइंड कंट्रोल तर ठेवायचं आहे, आपल्याला श्रम तर हवंय की या सगळ्यामध्ये अपडाऊन्समध्ये आपण मनाला जास्त हे नाही करायचं, चंचल करायचं नाहीये, त्याला स्टॅबिलिटी द्यायची आहे, त्याला स्थिर ठेवायचं आहे. आणि मग त्याच्याशी रिलेटेड इमोशन्स येतात. माइंड म्हटलं की त्याच्याशी इमोशन्स येतात, मग आपल्याला ते दुःख किंवा जॉय ह्या गोष्टी येतात सोबत. मग आपल्याला ते जितकं आपण शफल करू ना तितकं त्रास देणार आहे, जितकं स्टेबल ठेवू तितकं मदत करणार आहे. त्यामुळे स्टॅबिलिटी गरजेची आहे. आणि जे हे नॉलेज आहे हे सगळं या गोष्टींच्या, म्हणजे हे वय, म्हणजे आपला जेंडर आणि बॉयहूड, वुमनहूड या सगळ्याच्या खूप पलीकडे. ओके. दॅट इज कॉल्ड एज उपरती. ओके. अँड देन तितिक्षा. द फोर्थ क्वालिफिकेशन इज तितिक्षा. तितिक्षा इज फॉरबिअरन्स, म्हणजे माफ करणं. एखादं खूप भांडण झालंय जोराजोराचं आणि मग नंतर असं सांगणं की तुला बघून घेतो आणि मग अमुक एक व्यक्तीला दाखवल्याशिवाय मी गप्पच नाही बसणार, किंवा हे झालं म्हणजे ती व्यक्ती तुमच्या डोक्यामध्ये अजूनही घर करून आहे आणि निगेटिव्ह पद्धतीने घर करून आहे. सो अशा वेळी तुम्ही जे आहे तुम्ही अध्यात्मापासून लांब जाताय. मग तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे, फॉरबिअरन्स करायचं. ॲटिट्यूड ऑफ फॉरबिअरन्स म्हणजे माफ करणं, लेट गो, लेट लूज. आणि हे लेट गो करणं इम्पॉर्टंट आहे, कारण जितकं तुम्ही होल्ड करता एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, तुमच्या डोक्यामध्ये एखादे विचार, तोच तुमचा जो परिणाम आहे तुमच्या शरीरावरती होतो. मग तसेच तुमचे जॉईंट्स पण तुम्ही होल्ड करता, तुमचे मसल्स तुम्ही होल्ड करता आणि मग हळूहळू तुमच्या मनोमय कोशाचा परिणाम तुमच्या अन्नमय कोशावरती होतो आणि तो दिसतो थोड्या दिवसांनी. त्यामुळे काय करायचंय, तितिक्षा फॉलो करायची. तितिक्षा फॉलो करायची म्हणजे काय, जस्ट लेट गो. ओके. फॉरबिअरन्स, माफ करून टाकणं. कारण आताच आपण बघितलं किती परमनंट आहे आणि किती इम्परमनंट आहे. किती दिवस गोष्टी होल्ड करणं अपेक्षित आहे आणि ज्या गोष्टींचं अजून काही आपल्याला हेच नाहीये, माहितीच नाहीये की कुठली गोष्ट किती दिवसांसाठी असणार आहे. आणि अशा वेळी नको त्या गोष्टी आपल्या मनाशी लावून घेणं आणि त्या होल्ड करून ठेवणं, ज्याच्याने कोणाला काही फरक पडत नाहीये, अशा गोष्टींना
तुमच्या शरीराला फरक पडणार आहे फक्त जर त्या मनामध्ये असं धरून ठेवल्या तर. त्यामुळे त्या तिथल्या तिथे सोडणं आणि त्यांना माफ करणं हे गरजेचं आहे. सो द फोर्थ क्वालिफिकेशन इज तितिक्षा. दिस इज ॲटिट्यूड ऑफ फॉरबिअरन्स विच रिफ्युजेस टू बी अफेक्टेड ऑर पेन्ड वेन अफ्लिक्टेड विथ सॉरो अँड लॉस. When someone injures us, we try to injure in return. When someone causes us harm, we harm back. Paying evil for evil can never lighten the weight of karma. It will only become heavier. Okay? आपण म्हणतो ना मला असं केलं तर मी पण त्याला तसं केल्याशिवाय गप्पच नाही बसणार. मग ह्याच्याने काय होतं कर्म ओके जे आहे इट विल नेव्हर लाइटन द वेट ऑफ कर्म. इट विल ओनली बिकम हेवियर. ओके म्हणजे आपण आपल्यामध्ये ती म्हण पण आहे समोरच्याने आपल्या मार्गात काटे पसरले तर आपण फुल पसरावे. ओके सो अशा प्रकार आता हे वेगवेगळ्या लेवलवरती. ओके याच्याने अल्टिमेटली काय होतंय जर तुम्ही तो विचार होल्ड करून ठेवलात तर तुम्हाला त्रास होतोय. ओके तुमच्या मनामध्ये ती गोष्ट घर करून राहते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती दिसणार आहे. इट माइट कॉन्फेअर इमिजिएट रिलीफ अँड कंटेनमेंट. ज्याच्यानी इमिजिएट रिलीफ आणि कंटेनमेंट वाटेल. म्हणजे आता इथे मला ते ह्यांचं उदाहरण सारखं आठवतं जे ऍसिड अटॅक होतात मुलींवरती. ओके तर सगळीकडेच होतात ते काय असं नॉर्थ इंडियामध्ये नाही इथेही होतात की गावागावाकडचे असतात आणि ते एखादी मुलगी आवडत असती मुलाला आणि ती नाही म्हटली किंवा म्हणून ते ऍसिड टाकतात. तर ते ऍसिड टाकतात त्यामुळे त्यांना काय होतं म्हणजे रागाच्या भरात टाकणं त्यामुळे इमिजिएट रिलीफ आणि कंटेनमेंट म्हणजे माझ्यासोबत नाही तर मग कुणासोबत नाही अशा प्रकारचं पेपरमध्ये सुद्धा आहेत. तर मग अशा वेळेस त्यांना इमिजिएट रिलीफ आणि कंटेनमेंट पण तिथून पुढचं जे आयुष्य त्यांचं जातं जेलमध्ये म्हणा किंवा त्याच गोष्टींमध्ये वकील आणि हे ते त्याच्याने काय होतं उद्ध्वस्त होतं. मग हे जे आहे हे त्या एजमध्ये येणारं जे विचार आहेत जे थॉट्स आहेत हेच तर कंट्रोल करणं गरजेचं आहे. एनर्जी चांगली असते पण ती रॉंग वेनी जाते. यंग असतो तेव्हा एनर्जी छान असते पण त्याला जर आपण रूट चांगला दिला तर त्या एनर्जीचा यूज होऊ शकतो. जर अशा रूटनी केलं तर मग ते पुढच्या आयुष्यभरात ते फॉलो म्हणजे आपल्याला बेअर करायला लागतात त्याचे इफेक्ट. सो इट माइट कॉन्फेअर म्हणजे आपण जशाच तसं किंवा हे म्हणजे म्हणतो की मला असं केलं तर मी पण तसंच करणार तर इट माइट कॉन्फेअर इमिजिएट रिलीफ अँड कंटेनमेंट. लगेच आपल्याला छान वाटतं बट इट विल मेक द पर्सन सफर लेटर. त्या पर्सनला नंतर त्याचे गोष्टी म्हणजे त्याचे इफेक्ट आहेत ते भोगायला लागतात. तितिक्षा देअरफॉर इन्स्ट्रक्ट मॅन टू डू गुड टू द पर्सन हु इंज्युअर्स हिम. म्हणून तितिक्षा म्हणजे फॉरबिअरन्स सांगितलेलं आहे. ठीक आहे येस. आणि श्रद्धा अँड समाधान. द फिफ्थ अमंग द व्हर्च्यूज टू बी कल्टिवेटेड इज श्रद्धा. श्रद्धा मीन्स अनवेवरिंग फेथ इन द सॅक्रेड टेक्स्ट. श्रद्धा म्हणजे त्याचा जो शब्दचा अर्थ आहे फेथ. ओके फेथ कुणामध्ये ते इन सॅक्रेड टेक्स्ट आपले जे टेक्स्ट आहेत स्क्रिप्चर्स आहेत शास्त्र आहेत इन द मॉरल मोड दे कंटेन as well as Guru as the teaches us scriptures. They show us the path of fulfillment. Viveka and Vairagya comes with knowledge but Shraddha comes with faith. विवेक वैराग्यासाठी आपण बघितलं होतं की स्क्रिप्चर्सचं नॉलेज गरजेचं आहे पण श्रद्धा कम्स विथ फेथ. श्रद्धामध्ये आपल्याला सरेंडरशिप गरजेची आहे. आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फेथ ठेवणं गरजेचं आहे. And then Samadhan. Samadhan means single pointed concentration. Normally one concentrate hard when one is subjected to fear, desire, etc. For example, examination fear makes the student concentrate on his studies. This cannot be called as Samadhan. By constantly asking ourselves what is our real nature or true being, what is the real nature of creation that we perceive, etc., we will gradually lose attachment in worldly affairs. Okay यात समाधान मध्ये okay we will then naturally develop the concentration on the ultimate truth. This is called as समाधान. अल्टिमेट ट्रुथ म्हणजे तेच ब्रह्मन. आता हे जे आपण वाचतोय अल्टिमेट ट्रुथ मध्ये आपण जे ब्रह्मन पुरुष प्रकृती माया ते सगळे आपण पहिल्या लेक्चरमध्ये जे वाचलं होतं तर ते त्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या पूर्वजांना पण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी साधना आणि तपश्चर्या केल्या आणि मगच ते वेद आणि उपनिषद वगैरे आलेले. ठीक आहे या प्रकारचेच क्वेश्चन होते ते की व्हॉट इज अवर रिअल नेचर ऑर ट्रू बिंग, व्हॉट इज द रिअल नेचर ऑफ द क्रिएशन, व्हॉट दॅट वी परसीव. म्हणजे अजून आपण ना प्रश्न उपनिषद वगैरे बघितले नाही त्यात पण असेच प्रकारचे प्रश्न आहेत की मग सूर्य म्हणजे काय आहे, मग सूर्याची उत्पत्ती कशी झाली,
इथपासूनचं सगळं हिरण्यगर्भ म्हणजे काय अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडले होते आणि मग त्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि म्हणजे वेद जे आहेत आपण बघितलं होतं की त्यांनी साधना केली आणि त्या साधनेमध्ये युनिव्हर्सकडूनच त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं आली. आपण बघितलं ना, वेद कोणी लिहिलेले नाहीयेत, वेद श्रुती फॉर्ममध्ये IQ स्वरूपातले आहे नॉलेज, ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गेलेले. मग अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडले होते आणि मग वेद उपनिषदांचं रचना होत गेली. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज समाधान. मग अशा प्रकारचे प्रश्न पडणे आणि त्याची उत्तरं मिळणे, माहिती होणं की अल्टिमेट ट्रूथ काय आहे, त्याला म्हणतात समाधान. आता ह्या प्रकारचे प्रश्न हे एक्झाम आणि म्हणजे एक्झाम्स आपल्याला आपण बघितलंय सिलेबस हे काय एकदम सुपरफिशियल लेवलचं, आपल्या सिलेबसमध्ये ह्या गोष्टी कधीच नसतात. आपल्या ह्याच्यामध्ये इतक्या डीप लेवलचं नॉलेज नसतं. ते नॉलेज आपल्याला पुढच्या म्हणजे साधारण डिग्री नंतर किंवा डिग्रीमध्ये वगैरे ते पण त्या साईडला आपण जाणार असू तर हे सगळं नॉलेज आपल्याला मिळतं. अदरवाईज साधं भगवद्गीतेचं सुद्धा अजून इन्क्लुजन केलं नाहीये कुठल्याच सिलेबस कॉपीमध्ये. ठीक आहे. येस. अँड देन मुमुक्षुत्व. इथे झाले षट संपत संपले. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान, हे झाले षट 6 संपत्ती आणि हे लास्ट साधना चतुष्टयामधलं हे चौथं मुमुक्षुत्व. सो मुमुक्षुत्व इज इंटेन्स डिझायर फॉर लिबरेशन ऑर फ्रीडम फ्रॉम द व्हील ऑफ बर्थ्स अँड डेथ्स. हे माहिती आपल्याला की कर्म, अजून आपण कर्मयोग ह्याच्यानंतर बघणार आहोत, मग तेव्हा मी सांगते. सो कर्म केलं की आपल्याला फळ मिळतं. ओके, आणि त्याला संस्कार अटॅच होतात. ओके, मग ते संस्कार, ते फळ भोगण्यासाठी आपल्याला मे बी अजून काही कर्म करायला लागतात किंवा अजून एक जन्म घ्यायला लागतो. मग परत त्या जन्मात आपण बिना कर्माचं तर राहत नाही, काहीतरी कर्म आपले होतात, परत संस्कार अटॅच होतात, परत ते फुलफिल करण्यासाठी अजून एक. मग असे जे आहे आपलं लाईफ, बर्थ, रिबर्थ, डेथ ही सायकल चालू आहे. आणि मुमुक्षुत्व म्हणजे आपल्याला फार फ्रीडम हवं असतं. आता ही सर्कल नकोय, हे सायकल नकोय आपल्याला आता मोक्ष हवाय. मग या सायकलमध्ये न अडकता आपल्याला त्याच्याही पलीकडे जायचंय मोक्षापर्यंत, त्याची इच्छा खूप होणे, त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. इफ वन इज इक्विप्ड विथ द प्रिव्हियस 3 क्वालिफिकेशन, दॅट इज विवेक, वैराग्य, षट संपद, then the intense desire for liberation will come without any difficulty. When purification of mind is achieved, the longing for liberation dawns by itself. A jnana yogi sadhak should do श्रवण, हिअरिंग द श्रुतीज, मनन, थिंक, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग रिअल ज्ञानयोगी साधक शुड डू श्रवण, हिअरिंग द श्रुतीज, मनन, थिंक अँड रिफ्लेक्ट, कॅन डू कॉन्स्टंट प्रोफाउंड मेडिटेशन, and then nididhyasa, and with that will come atma sakshatkar or direct realization. सो मुमुक्षुत्वाकडे जाण्यासाठी त्या 3 स्टेप सांगितल्या होत्या ना ज्ञान योगाच्या, श्रवण, मनन, निदिध्यास, त्या फॉलो करायच्या आणि देन यू विल कम विथ आत्मसाक्षात्कार और डायरेक्ट रिअलायझेशन. ओके, दिस वॉज अबाउट ज्ञान योग. काही डाऊट्स आहेत ज्ञान योगामध्ये? येस, आहेत का सगळे? आहे. काही डाऊट्स आहेत का? पुढे जायचं भक्तियोग मध्ये. एक लक्षात ठेवा, ज्ञानयोग हा सगळ्यात अवघड पाथ आहे. हे विचारतात सगळ्यात अवघड पाथ कुठला आहे. सो ज्ञानयोग हा सगळ्यात अवघड पाथ आहे, भक्तियोग हा सगळ्यात सोपा पाथ आहे, पाथ ऑफ योगा. ठीक आहे. ओके, चल पुढे जाऊयात. येस, भक्तियोग सगळ्यात सोपा. आणि असं काही नाही, एखादी पर्सनॅलिटी ह्याचीच असते, एखादी पर्सनॅलिटी मिक्स पण असते. भक्ती पण करतात, कर्मयोग पण करतात, ज्ञानयोग पण करतात, असं नाहीये. हे फक्त मी कोरिलेट केलं की पर्सनॅलिटी काहींची सॉफ्ट असते, बोलणं सॉफ्ट असतं, कधी उलट बोलत नाहीत किंवा अशा प्रकारचे असतात, ते साधारण भक्तियोगात असतात. काहींचं बोलण्यापेक्षा करण्यावरती, म्हणजे काही ओपन माइंडेड असतात, ते बोलतात पण कर्मयोग करतात सुद्धा, मदत करणं वेळेला किंवा म्हणजे बऱ्याच वेळेस जेव्हा समाजात सुद्धा काही गोष्टी घडत असतात, म्हणजे गरज लागते तिथं दान देतात. आणि सगळेच काय आपल्याला सांगत नाही. ओके, प्रत्येक जण आपल्याला प्रत्येकाचं माहित नाही, पण तसं नेचर असतं त्यांचं मदत करण्याचं. मग अशा वेळी ते झाले कर्मयोगी. भक्तियोग पण करतात, कर्मयोग पण करतात. सो अशा प्रकारचं त्यांचं नेचर. ओके, सो व्हॉट इज भक्ती? पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छति
तत् अहम भक्ति उपरतम अस्नामी प्रयतम मनहा. Okay, whoever offers me with devotion a leaf, a flower, a fruit, or a little water, that so offered devotedly by the pure minded, I accept. Okay, that is the काय म्हणू शकतो त्याचा कोर आहे भक्ती योगाचा. The term bhakti originates from the Sanskrit word bhaja, which means love, attachment, faith, devotion, and prayer. हे विचारतात की कुठल्या धातूपासून घेतलेले. सो भज इज द रूट वर्ड आणि त्याचं मीन काय आहे? लव, अटॅचमेंट, फेथ, डिवोशन अँड प्रेयर. भक्ती इज व्हेरी डीप an intense emotion of love of the devotee for a divine supreme energy. It's the purest, unselfish and most beautiful form of love where the devotee feels connected with God in his or her every breath. Okay, simple आहे, समजायला पण सोपी आहे. भक्ती इज व्हेरी डीप अँड इंटेन्स इमोशन ऑफ लव ऑफ द डिवोटी फॉर द डिवाइन सुप्रीम एनर्जी. इट्स अ प्युरेस्ट, अनसेल्फिश अँड मोस्ट ब्युटिफुल फॉर्म ऑफ लव where the devotee feels connected with God in his or her every breath. A devotee in bhakti loves God for the sake of love without any fear and selfish expectations. Okay, काही एक्सपेक्टेशन्स नसतात आणि काही फिअर नसतं. पण अजून त्या टाईप बघणार आहोत आपण. काही टाईपमध्ये आहे आणि काही टाईपमध्ये नाही आहे. सेल्फिशनेस म्हणण्यापेक्षा एक्सपेक्टेशन्स असतात काही. मग ते टाईप ऑफ भक्ती आणि टाईप ऑफ भक्तांमध्ये आपण बघणार आहोत. द टर्म भक्ती ओरिजिनेट, हे थोडंसं रिपीट झालं इथे. भक्ती योग हे वरचं सगळं रिपीट आहे. भक्ती योग इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ योग विथ इट्स रूट in the ancient Indian scriptures like Shvetara Upanishad, Bhagavad Gita, Bhagavad Puran. However, it was only after the composition of Bhagavad Gita around 500 before Christ that Bhakti Yoga was recognized as one of the paths to liberation, moksha. भगवद्गीतेमध्ये जेव्हा भक्ती योगाचा इन्क्लुजन झालं ना, त्याच्यानंतर त्याला मेन पाथ ऑफ योगामध्ये एंट्री मिळाली भक्ती योगाला. कारण पाथ्स ऑफ योगा शुड टेक पर्सन टुवर्ड्स द लिबरेशन, मोक्ष. Bhakti Yoga is one of the 4 paths of yoga leading to enlightenment and is the easiest of all to masters. Easiest way आहे. People who are emotional, loving, devotional mostly follow the path of Bhakti Yoga. Now, types of Bhakti. Sakamya and Nishkamya. Sakamya Bhakti is devotion with desires or mental gains. काहीतरी एक्सपेक्टेशन ठेवून केलेली भक्ती इज सकाम्य. अँड निष्काम्य भक्ती इज वेन भक्ता सरेंडर्स टू लॉर्ड अँड डिवोट्स हिमसेल्फ विदाउट एनी एक्सपेक्टेशन. Such bhaktas can get supreme satisfaction, immortality and moksha through nishkamya bhakti. Okay, without any expectation जी भक्ती केली जाते that is nishkamya bhakti, and with some desire or for material gains that is called as sakamya bhakti. अपरा आणि पराभक्ती हे सगळे विचारतात ना, मीनिंग लक्षात ठेवायचे. टाइप्स ऑफ भक्तीचे. अपरा भक्ती इज फॉर बिगिनर्स. अपरा भक्ती इज द लोअर फॉर्म ऑफ डिवोशन वेअर द डिवोटी वर्शिप्स ओनली हिज फेवरेट गॉड थ्रू ऑल द रिच्युअल्स अँड सेरेमनीज. This idea of devotion is very narrow as the devotee disregards all other forms of God. This is rooted in desires and ego. Okay, आपण म्हणतो त्याच देवाला मानणं, बाकीच्या धर्माच्या देवांना न मानणं. ओके, सो या प्रकारची जी भक्ती आहे ती अपराभक्ती आहे, एकदम इमॅच्युअर भक्ती. आणि त्याच्या विरुद्ध पराभक्ती म्हणजे इज द हायेस्ट फॉर्म ऑफ लव्ह फॉर गॉड विच इज प्युअर अँड विदाउट सेल्फिश डिझायर्स. A devotee loves God for the sake of love and always want to serve the Lord without any expectations. Parabhakti recognizes the transcendental nature of God. ओके, या दोघांमधला मेन फरक फक्त लक्षात ठेवा. इमॅच्युअर टाईप ऑफ भक्ती म्हणजे आपण जे देवाला म्हणतो तोच देव आहे, बाकीचे देवच नाहीयेत असं मानणं. आणि एकदम सुपरफिशियल लेवलची जी भक्ती आहे इट इज रूटेड इन डिझायर्स अँड इगो ऍक्च्युअली. आणि अपराभक्तीमधूनच पुढे पराभक्तीपर्यंत म्हणजे रिअलायझेशन होऊ शकतं, पराभक्तीमध्ये कन्वर्जन होऊ शकतं. सो डिवोटी लव्स गॉड फॉर द सेक ऑफ लव्ह अँड ऑलवेज वॉन्ट टू सर्व द लॉर्ड विदाउट एनी एक्सपेक्टेशन. कुठल्याही एक्सपेक्टेशन शिवाय देवाला वर्शिप करायचा आणि सगळ्याच देवांचा, सगळ्याच धर्मांचा मान ठेवायचा किंवा रिस्पेक्ट करायचा.
Parabhakti recognizes the transcendental nature of God. न भावास इन भक्ती. आता भक्तीमध्ये भाव पण गरजेचे आहेत. आता हे भावास इन भक्ती आणि टाइप्स ऑफ भक्ती या साधारण सारख्याच आहेत, पण हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. इन भक्ती योग देर आर 5 काइंड्स ऑफ भाव, मेंटल ॲटिट्यूड्स. सिलेक्ट एनी भाव दॅट सूट्स युअर टेम्परामेंट अँड डेव्हलप भक्ती टू अ मॅक्सिमम डिग्री. शांत भाव. Okay, the devotee is shant or peaceful. He does not jump and dance. He is not highly emotional. His heart is filled with love and joy. For example, भीष्म. भीष्म म्हणजे तटस्थ. आपल्याला नुसतं नाव घेतलं तरी आणि या नावावरती पण जोर दिला तर आपल्याला एक तटस्थ व्यक्ती दिसते, म्हणजे जी खूप इमोशनल नाहीये, खूप म्हणजे असं आनंद झाला म्हणून बहरून जाणारी आणि दुःख झाला म्हणून असं वाईट वाटून घेणारी असं नाही. एक तटस्थ व्यक्ती, एक स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणू शकतो आपण. अशी जी व्यक्ती आहे ती आपल्या समोर उभी राहते आपल्या पुराणांमधली, ती म्हणजे भीष्म. ओके, त्यांच्यासारखंच आहे, त्याला म्हणतात शांत भाव. डिवोटी इज शांत और पीसफुल. ही डज नॉट जम्प अँड डान्स. ही इज नॉट हायली इमोशनल. हिज हार्ट इज फिल्ड विथ लव अँड जॉय. दास्य भाव. वन सर्व्स लॉर्ड होल हार्टेडली. He pleases his master in all the possible ways. He finds joy and bliss in the service of his master, that is Hanuman. Okay, so दास्य भाव. वन्स जे हनुमान आहेत ते दास बनून राहतात ना रामाचे, म्हणजे राम जे म्हणतील ते, किंवा रामांना खुश करण्यासाठी जे करता येईल ते हनुमान करतात. म्हणून त्यांना त्यांचा जो आहे त्यांच्या देवासोबत, त्यांना देव म्हणतात. सो त्याच्यासोबत जे आहे रिलेशन ते दासचं आहे. सख्य भाव. गॉड इज अ फ्रेंड ऑफ द डिवोटी. अर्जुन आणि म्हणजे सगळ्यात पटकन आपल्याला जे आठवतं ते अर्जुन आणि श्रीकृष्ण. सो अर्जुन हॅड दिस भावा टुवर्ड्स लॉर्ड कृष्णा. द डिवोटी मूव्स विथ द लॉर्ड on equal terms. Arjuna and Krishna used to sit, eat, talk and walk together as intimate friends. फ्रेंडशिपचं नातं होतं. ओके, सखा म्हणायचे ना ते. कृष्ण जे आहेत ते यांना सखा सॉरी हे अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णांना सखा म्हणायचे, त्यामुळे मग तो साख्य भाव होता. देन वात्सल्य भाव. यशोदेचा. ओके, the devotee looks upon God as his child. Yashoda had this bhav for Lord Krishna. There is no fear in this bhav because God is your pet child. So यशोदेला पण त्यांचे जे काय म्हणतात त्यांचं जे रूप होतं ते माहिती होतं यशोदेना पण, की हे काही साधं बाळ नाहीये आणि ते कुणाचं म्हणजे माझ्या त्यांच्या पोटी जन्माला आला असं नाही, पण हे सगळं त्यांना माहिती होतं यशोदा मातेला. पण तरी सुद्धा त्यांचं जे लोक सांगत यायचे की असं काय ती कोण होती, म्हणजे त्यांच्या गोष्टी लहानपणापासूनच माहिती होत्या ना. त्यांना बऱ्याच वेळा मारायचा वगैरे प्रयत्न केला गेला, पण प्रत्येक वेळेस त्यांनी किंवा त्यांच्या तोंडामध्ये माती जी होती ती काढताना त्यांनी पूर्ण युनिव्हर्स म्हणजे हे बघितलं होतं ना, आकाशगंगा बघितली होती. हा, ब्रह्म दाखवलं. तेव्हाच त्यांना माहिती होतं की हे साधं बाळ नाहीये, हे म्हणजे देवाचाच एक रूप आहे. पण तरी सुद्धा ती त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करायची आणि ती तिच्या मुलासारखंच सांभाळ करायची. म्हणजे चिडणं, ओरडणं, किंवा मारणं नाही, पण चिडणं आणि ओरडणं, म्हणजे ते हे खाल्लं, लोणी खाल्ल्यानंतर ओरडणं, ह्या सगळ्या गोष्टी ते आई समजून आणि वात्सल्य भावनेनेच करायचे. लोक येऊन सांगायचे की तुझं बाळ म्हणजे काय असं साधं बाळ नाहीये, स्पेशल आहे, पण त्यांच्यासाठी ते नव्हतं. मग तो जो भाव होता ना तो आहे वात्सल्य भाव. So the devotee serves, feeds and looks upon God as a mother to her child. Madhurya bhav or Kanta bhav. This is the highest form of bhakti. The devotee regards the Lord as his lover. This was the relation between Radha and Krishna. This is the Atma Samarpan. The lover and the beloved become one. The devotee and God feel one with each other and still maintain separateness in order to enjoy the bliss of the play of love between them. This is oneness in separation and separation in oneness. लॉर्ड तर ह्या सगळ्या मी कट करते. लेवल 3-4चं आहे. गौरंग
जयदेव, मीरा अँड अंदल हॅज धिस भाव. सो यातलं मीरा माहिती आहे आपल्याला, मीराबाईंची स्टोरी माहिती आहे. सो तुम्ही मीरा लक्षात घ्या. ते जे आहे ते माधुर्य भाव किंवा कांत. जयदेव पण माहिती आहेत तसे. हा नाही, काही जे आहेत भागवत पुराणातल्या हा. स्टोरीज आहेत, त्यामुळे मग मी त्या हो. नंतर सांगेन. आपलं बरं. सिलेबस मध्ये भागवत नाही आता आपल्याला, लेवल 3-4 ला आहे. ठीक आहे. हम्म. Yes. Then type of bhaktas. The 4 types of devotees are Artha, Arthartha, Jidnyasu and Jnani. Okay. अर्थ भक्त म्हणजे हे जे 4 टाईप आहेत हे वेगळे आहेत. मग असं अपरा, परा, सकाम्य, निष्काम्य सोडून हे 4 वेगळे टाईप्स आहेत. त्यामुळे ते असं कन्फ्युज होऊ नका. त्याचं प्रत्येकाचा एक अर्थ जो आहे वेगळा डोक्यात ठेवा. Now, Artha, the distress is he who is suffering from the chronic incurable diseases, whose life is in jeopardy on account of earthquake, volcanic eruption, thunder, attack by a dacoit or enemy, tiger, etc. द्रौपदी अँड गजेंद्र आर द एक्झाम्पल्स ऑफ आर्थ भक्ताच. ओके. आता यातला द्रौपदी आपल्याला माहिती असेल, तर द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेस त्यांनी खूप धावा केला होता सगळ्यांचा, पण शेवटी नाही तर त्यांनी त्यांच्या श्रीकृष्णांचा धावा केला होता. आणि मग त्यांनी ते आता आपल्याला माहिती वस्त्रहरणाची स्टोरी, की ती साडी जी आहे ती कंटिन्युअसली त्यांच्या हातातून निघत होती आणि तिचं वस्त्रहरण होऊ शकत नव्हतं. ठीक आहे. मग अशा वेळी ते धावून आले होते, ती डिस्ट्रेसमध्ये होते आणि ते धावून आले होते. तर त्या टाईपचं जे भक्त आहे दॅट इज डिस्ट्रेस, आर्थ भक्त. अर्थार्थ भक्त, द सीकर आफ्टर वेल्थ क्रेव्स फॉर मनी, वाईफ, चिल्ड्रन, पोझिशन, नेम अँड फेम. ओके. अर्थार्थ म्हणजे काहीतरी कामाने. सुग्रीव अँड ध्रुव वेअर अर्थार्थी भक्ता. सुग्रीव वॉन्टेड टू ड्राईव्ह अवे वाली. सुग्रीव आणि वालींची ती स्टोरी आहे की वालीनी सुग्रीवाचं जे राज्य होतं ते हडप केलं होतं. तर ते त्याला पुन्हा हवं होतं, म्हणून सुग्रीव जे आहेत ते रामाच्या बाजूने होते त्यांच्या त्या युद्धामध्ये. अँड गेट हिज किंगडम बॅक. विभीषण वॉन्टेड टू पुट टू अन एंड टू रावण अँड गेट लंका बॅक. ओके. म्हणजे चुकीच्या पद्धतीने रावणाचं हे होत होतं ना, म्हणजे राज्य करणं. सो ते विभीषणाला पटत नव्हतं. सो त्यांना पण लंका पुन्हा हवी होती, म्हणून त्यांनी पण रामाच्या बाजूने लढणं पसंत केलं. ध्रुव वॉन्टेड अ किंगडम वेअर ही स्टेप मदर वुड नॉट ट्रबल अँड इल ट्रीट हिम. सो हे सगळे सुद्धा येतात अर्थार्थी भक्तांमध्ये. ठीक आहे. आपल्या पुराणांमधले हे सगळे येतात अर्थार्थ भक्तांमध्ये. देन जिज्ञासू. मला आर्तचं परत सांग ना, मला नाही कळालं. अर्थ म्हणजे डिस्ट्रेस मध्ये. अर्थ म्हणजे धावा करतो ना आपण. समजा होडी आहे आणि पूर आलाय किंवा असं बऱ्याचदा होतं ना, होडी खूप माणसं भरली आहेत आणि मग ती अशी वलवायला लागते, वेडीवाकडी व्हायला लागते. अशा वेळी आपण धावा करतो ना, देवाचा धावा करतो ना आपण डिस्ट्रेस मध्ये, देवा ये आणि मला वाचव अशा वेळी. किंवा आपलं कोणी आजारी असेल तर आपण ते नाही का देव पाण्यात ठेवून बसतात, मग अशा वेळी ते धावा करतात. किंवा काही खात पित नाही. हे सगळं झालं अर्थ भक्ताची लक्षणं. म्हणजे डिस्ट्रेस मध्ये आहे आणि धावा करतायत, देवा ये आणि मदत कर. तो झाला आर्तभाव. ते झाले अर्थ भक्त. ठीक आहे. म्हणजे त्या सिच्युएशन मध्येच ते मदत मागतात असे. देन जिज्ञासू इज द एन्क्वायरर. ज्याला फार इच्छा आहे की म्हणजे माहिती करून घ्यायची इच्छा आहे. ही इज डिससॅटिस्फाईड विथ द वर्ल्ड. देर इज अ void in his life. He always feels that sensual pleasure is not the highest form of happiness, and there is yet pure eternal bliss unmixed with the grief and pain which is to be found within. हे सगळं आता आपण बघितलं. He always feels that sensual pleasure is not the highest form of happiness. आता आपण बघितलं ना, शमदममध्ये 5 सेन्स ऑर्गन, 5 कर्मेंद्रिय आणि माइंड ह्याच्या पलीकडे जाऊन जे आपल्याला प्युअर फॉर्म ऑफ ब्लिस हवं असतं, त्यासाठी आपल्याला साधना करणं गरजेचं आहे. देर इज येट प्युअर इटर्नल ब्लिस अनमिक्स्ड विथ ग्रीफ अँड पेन. कारण अशा जर प्युरिटी आपल्या थॉट्समध्ये आली तर आपल्याला ग्रीफ पेननी काही फरक पडत नाही. विच इज टू बी फाउंड विदिन. जे आपल्याला आतून माहिती, म्हणजे जे नॉलेज आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला आतून इलिमिनेट होतो आपण. उद्धव वॉज द जिज्ञासू. ही वॉज डिससॅटिस्फाईड विथ द वर्ल्ड अँड गॉट विजडम फ्रॉम श्रीकृष्णा. दिस इज रेकॉर्डेड इन भागवत. मी तेच म्हटलं, भागवतातले जे स्टोरीज आहेत ना ते मी नंतर सांगते. फक्त तुम्ही आता जिज्ञासू म्हणजे एन्क्वायरर. ओके. एवढं लक्षात ठेवा. या स्टोरीज आपण थोडं नंतर घेऊयात. ओके. देन भागवत नाही आता पुराण तुम्हाला, भगवद्गीताच आहे. बट स्टील आपल्याला वेळ मिळाला तर मी भागवत मधल्या 2-3 गोष्टी सांगते ज्याची इथं नावं आलेली आहेत ती.
ज्ञानी, द ज्ञानी इज द मॅन ऑफ नॉलेज हु इज अटेंड सेल्फ इलिमिनेशन. आता हे चौथा टाईपचं सगळ्यात देवाला आवडणारा जो आहे तो ज्ञानी टाईप ऑफ भक्त आहे. ही इज द मॅन ऑफ नॉलेज हू हॅज अटेंड सेल्फ इलिमिनेशन. सुख महर्षी वॉज अ ज्ञानी भक्त. He was a Brahmajnani of the highest type. He realized that everything was his own self. He taught the Srimad Bhagavad to Parikshita. Okay. So असा ज्ञानी भक्त म्हणजे असा भक्त इट्स अ मॅन ऑफ नॉलेज हू हॅज अटेंड सेल्फ इल्युमिनेशन. ओके. जे आपण आता 5 सांगितले होते त्या 5 मधून म्हणजे आपले स्क्रिप्चर्स रिडिंगचं किंवा मेडिटेशनच्या अशा 5 मधून ज्यांनी सेल्फ इल्युमिनेशन करून घेतलं आहे, सेल्फ रिअलायझेशन करून घेतलं आहे. सुख महर्षी वॉज अ ज्ञानी भक्त. ही वॉज अ ब्रह्मज्ञानी ऑफ द हायेस्ट टाईप. ही रिअलाइज दॅट एव्हरीथिंग वॉज हिज ओन सेल्फ. ही टॉट द श्रीमद भागवत टू परीक्षित. पुन्हा ही स्टोरी आहे. मे बी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्याच लेक्चरमध्ये मी सांगेन स्टोरीज ह्या, बट आता नको. ओके. आता या स्टोरीज मध्ये वेळ जाईल. आता फक्त स्टोरीज तुम्हाला नाहीच आहेत, श्रीमद भागवतच नाहीये तुम्हाला इथं, फक्त उदाहरणासाठी. कारण ह्या ज्या आहेत स्लाइड लेवल 3-4च्या त्या लेवलच्या बनवल्या होत्या. सो त्या सगळ्या तुम्ही हे भागवत पुराणातल्या ज्या आहेत त्या तुम्हाला स्टोरीज कोणी विचारणार नाही. ओके. अबोव ऑल दीज डिवोटीज द गीता रिगार्ड्स अनय भक्त, गुणतीत स्थित प्रज्ञ, हू एव्हर इन युनियन विथ द विश्वरूप परमात्मन लव्स अँड सर्व्स ऑल. ओके. हे पण सोडून द्या. हे जे फक्त 4 टाईप आहेत तेच लक्षात ठेवा ना. नवविध भक्ती ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. नवविध भक्ती जे आहे हे भागवत पुराण मधून घेतलेलं आहे, श्रीमद भागवत मधून. ते विचारतात की इथं क्वेश्चन कसा विचारतात की काय ते भगवद्गीतेतला आहे नवविधा भक्ती की भागवत पुराणातला आहे, श्रीमद भागवतातला आहे. तर श्रीमद भागवत मधून घेतलेले नवविधा भक्ती आहे. म्हणजे हे नवविधा भक्ती कुठून घेतलेलं आहे असं विचारतात किंवा कुठं डिस्क्राईब केलं आहे ते. So, Srimad Bhagavat, Vishnu Puran and Narad Bhakti Sutra, it is told that the forms of bhakti are these 9. Okay. Shravanam, Kirtanam, Smaranam, Padasevanam, Archanam, Vandanam, Dasyam, Sakhyam, Atmanivedanam. Okay. So, आता हे सोपे आहेत फार. Shravanam is listening to the names of and stories about the God. Kirtanam is chanting or singing about the God. Smaranam is remembering God throughout the day. Padasevanam, serving God willingly. Okay. And Archanam, worshipping God. Vandanam, praising God selflessly and with total submission. Dasyam, serving God. Sakhyam, developing a friendship with God. Atmanivedanam, surrendering oneself to God, self-realization or samadhi. ओके. सिम्पल आहेत बघा मिनिंग. ह्यातले नाही काही कळाले असतील तर विचारा. पण हे तुम्हाला नवविधा भक्ती जी आहे शेवटच्या 5 मिनिटांसाठी एक्सप्लेन करण्यासाठी पण चांगली. वायवामध्ये जेव्हा तुम्हाला विचारतात की कुठल्याही एका टॉपिकवरती बोला, ते विचारतील की ते सांगतील किंवा तुम्हाला सांगतील डायरेक्टली बोलायला. अशा वेळी यातलं एक जे नवविधा भक्तीवरती बोललात तर लक्षात ठेवून. टॉपिक पण मोठा आणि सिम्पल आहे, बोलता येण्यासारखं आहे. 5 मिनिटं. Okay, the fruits of bhakti is jnana. Jnana intensifies bhakti. Even jnanis like Shankaracharya, Madhusudan, Sukadev took to bhakti. भक्ती मधूनच मी जसं म्हटलं की असं नाही की एकाने एकच हे करायचा, एकच मार्ग, असं कॉम्बिनेशन जसं आपलं वातपित्त कफाचं कसं आहे तसं या सगळ्याचं कॉम्बिनेशन पण काही जणांमध्ये असू शकतं, असतंच बऱ्याचदा. मग हे भक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे आधी या लोकांमध्ये भक्ती डेव्हलप झाली. हे शंकराचार्य, मधुसूदन, सुखदेव, भक्ती मार्ग हा त्यांचा आधीपासूनच होता. तिथूनच त्यांना इच्छा झाली ज्ञान मार्ग मिळवायचा आणि म्हणून ते ज्ञानी झाले. मग त्यांनी ते वेदांत वगैरे, आता आपण शंकराचार्यांचं बघितलं ना, मधुसूदन शंकराचार्यांचं आपण बघितलं, आधी शंकराचार्यांचं अद्वैत वेदांत सारखी फिलॉसॉफी जे अजूनही आपण फॉलो करतो, अशा मोठ्या मोठ्या फिलॉसॉफीपर्यंत त्याबद्दलचं ज्ञान घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं. कशाने? त्यांच्या भक्ती मार्गाने. ठीक आहे. सो भक्ती मार्ग ऑल्सो टेक यू टुवर्ड्स द ज्ञान. In Bhagavad Gita, there are total 35 gunas or virtues which is a bhakta is expected to have to ascend the path of bhakti. Yes. Okay. थांबायचं काही इथे, हे बी होईल आता. 8ला 5 कमी आहेत.
थांबूया. हो चालेल. हा उद्याचं काय उद्या आहे प्राजक्ता मी नाही. मॉर्निंग असेल तर अवेलेबल आहे. काय झालं? हो मॉर्निंगला आहे. उद्या तर मॉर्निंगला आहे म्हटलं. ओके. जया मॅम मॉर्निंगला आहे. तन्मयी हो मी आहे. मॉर्निंगलाच आय गेस घेऊया. फक्त टायमिंग सांगते. 10 ते 12 ठेवायचा की मग अर्ली मॉर्निंग? मला वाटतं 10 ते 12 बेटर राहील. 10 to 12चा. ठीक आहे. प्राजक्ता नाहीये, उद्या नाहीये. प्राजक्ताचे 3 संडे नाहीयेत. अर्ली मॉर्निंग घेऊ शकतो का? अर्ली मॉर्निंग घ्यायचं का तन्मयी? जया मॅम चालेल, हो. अर्ली मॉर्निंग चांगलं आहे, हरकत नाही. ठीक आहे. मग असं 8 पर्यंत वगैरे 7:30 ते 8 हाच टायमिंग ठेवू. हो आणि हे हो. आणि योगनिद्रा हो, कम्प्लीट हो. करू. शॉर्ट टॉपिक आहेत, खूप डिफिकल्ट नाही आहेत, समजण्यासारखे. त्यामुळे मग जे नाही आहेत ना त्यांना सुद्धा हे समजून जाईल. ओके. ओके